हॅलो, मी सविता. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आता आम्ही चाललेलो आहोत पुण्याला. तुम्ही म्हणाल कशासाठी? तर आम्ही चाललेलो आहोत लग्नाच्या खरेदीसाठी. आता अगोदर आम्ही गाडीने पुण्यामध्ये गेलो आणि त्यानंतर PMTने प्रवास करायला सुरुवात केली. PMTने आम्ही थेट मुळचंदमध्ये गेलो. आता हे मुळचंद आहे पिंपरी चिंचवडमधील. आता या मुळचंदमध्ये सर्व प्रकारचे कपडे मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, जेंट्स, लेडीज अशी सर्व काही कपडे इथे मिळतात. त्याच्यामुळं सर्वात प्रथम आम्ही या मुळचंदमध्ये गेलो आणि पाहायला सुरुवात केली. इथे त्यांनी आम्हाला प्रत्येक साडीचा पॅटर्न दाखवला. इथे आम्हाला आवडतील त्या साड्या आम्ही बाजूला ठेवल्या. आणि नंतर आलो हिरव्या साडीकडे. खूप साड्या पाहिल्या पण साड्या काही पसंत येईनात. म्हणून तुम्ही पाहिलेलंच आहे, दीदीने साडी एक नेसून पाहिली. भरपूर काही त्यांनी व्हरायटी आपल्याला दाखवल्या पण आपल्याला काही साडी पसंत झाली नाही. म्हणून आम्ही तिथून निघालो आणि परत रिक्षामध्ये बसून पुढच्या प्रवासाला लागलो. पिंपरी चिंचवडमधून निघून आम्ही रिक्षाने मूळ पुण्यामध्ये आलो. आता आम्ही आलो तथास्तूमध्ये. हे आहे तथास्तू. इथे पण आम्ही खूप साड्या पाहिल्या पण इथे एक साडी पसंत झाली, ती घेतली आणि लगेच मुलींना कपडे घेतले आणि तिथून बाहेर पडलो. तथास्तूमधून बाहेर पडल्यानंतर आपण थेट आलो तुळशीबागेमध्ये. तुळशीबागेत आल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही गेलो चपलांच्या दुकानात. तिथे स्वराला चप्पल घ्यायची होती. त्यानंतर जी काही किरकोळ खरेदी होती, खरेदी खूप काही होती म्हणून आम्हाला जवळजवळ इथे 3 ते 4 तास लागले आणि आम्ही ती खरेदी करून आलो बाप्पाच्या दर्शनाला. तुळशीबागेच्या जवळच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही आलो, दर्शन घेतलं आणि इथे थोडंसं गणपती बाप्पाचं पण शूट घेतलंय. तुम्हाला पण दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाप्पाचं दर्शन करून आणि सर्व खरेदी उरकून आता खूप उशीर झाला होता. मग आम्ही आता निघालो घराच्या दिशेने.
आता घरी जायला पण आम्ही PMTनेच जाणार होतो. पण सकाळी अजिबात PMTला गर्दी नव्हती. पण संध्याकाळी खूप काही गर्दी होती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.